जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,800 वरती। 24,800 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि खूप चांगल्या प्रकारचं सेशन आपल्याला आजच्या दिवशी निफ्टीमध्ये बघायला मिळालं। ठीक आहे, सुरुवातीला मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी होती, कारण की मी कालच तुम्हाला सांगितलेलं आहे की येणारे दिवस जे असणार ते बजेटचे असणार आहे, त्यामुळे मार्केटमध्ये थोडी व्हॉलॅटिलिटी असणारच। आज पण आपल्याला ती दिसली। मार्केटमध्ये सुरुवातीला सेलिंग पण झालेली होती, पण मार्केट खाली आल्यानंतर खूप छान रिव्हर्सल मार्केटने आजच्या दिवशी दिलेला होता। खूप मस्त रिव्हर्सल मार्केटमध्ये झालेला होता आणि निफ्टी 50मध्ये असलेले स्टॉक, IT चे स्टॉक, TCS झालं, इन्फोसिस झालं, त्यानंतर विप्रो झालं, या स्टॉकचा खूप चांगला सपोर्ट आज निफ्टीला होता। खूप छान बाईंग आज IT मध्ये होती। त्यानंतर रिलायन्समध्ये पण खूप छान पद्धतीचं रिव्हर्सल झालेलं होतं आज। बॉटमपासून आपण बघितलेलं होतं, निफ्टी आणि रिलायन्स दोघांचे चार्ट आपण लावत असतो। आपण लाईव्हमध्ये पण बघितलेलं होतं कसा रिव्हर्सल रिलायन्समध्ये झाला आणि निफ्टीमध्ये झाला। बॉटमपासून एक चांगल्या लेवलपासून रिव्हर्सल निफ्टीमध्ये झालेला होता आणि इथे बनणारी डेलीची कॅन्डल बघा, स्ट्रॉंग कॅन्डल आणि आजचा ऑल टाईम आहे पुन्हा 24,837। हा निफ्टीचा एक नवीन ऑल टाईम आहे। म्हणजे प्रत्येक दिवसाला बघा मार्केट आपला नवीन ऑल टाईम हाय बनवत चाललेला आहे। थोडं 2 दिवस कॉन्सोलिडेशन दिसलं मार्केटमध्ये आपल्याला, ठीक आहे, एका रेंजमध्ये दिसलं मार्केट। म्हणजे इथे बनणाऱ्या कॅन्डल पण बघा 2 दिवसाच्या डोजी कॅन्डल बनत होत्या। त्यानंतर आजच्या दिवशी पुन्हा बाईंग मार्केटमध्ये, म्हणजे मार्केट खाली जायला तयार नाही। बहुतेक जण म्हणतात ना की आता मार्केट वरती गेलेलं आहे, ते थोडं खाली येऊ शकतं, ठीक आहे, क्रॅश होऊ शकतं, पण तसं काही होताना दिसतच नाही आहे। मार्केटमध्ये ताबडतोब बाईंग येऊन जाते। मिड कॅप इंडेक्स आपल्याला खाली दिसला। मिड कॅप इंडेक्स म्हणजे मिड कॅपचे जे स्टॉक होते ना, त्यांच्यामध्ये जास्त सेलिंग दिसली आपल्याला। हा इंडेक्स जास्त खाली आलेला होता, सेलिंग या ठिकाणी जास्त झाली। त्यानंतर स्मॉल कॅपचे स्टॉक होते त्यांच्यामध्ये पण आपल्याला सेलिंग होताना दिसली। पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हे स्टॉक जरी खाली येत आहे मिड कॅपचे किंवा स्मॉल कॅपचे, या ठिकाणी याच्यामध्ये पण बाईंग होणार, बाय ऑन डिप होणार। थोडं करेक्शन आलं की त्यांच्यामध्ये पण बाईंग व्हायला लागेल, तुम्ही बघा नाही तर, आणि मार्केट आपल्याला पुन्हा वरच्या लेवल गाठताना दिसणार। तुम्ही म्हणणार कुठपर्यंत जाणार सांगता येत नाही, मार्केटचं सांगता येणार नाही। मार्केट सुप्रीम मित्रांनो किती वरती जाऊ शकतं, ठीक आहे। आपण बघतोय की निफ्टीला 20,000पर्यंत आणत होते काही जण क्रॅश करून, पण तीच निफ्टी आता जवळजवळ 25,000पर्यंत जाऊन पोहोचते। 25,000पर्यंत कंटिन्युअसली, ते पण मोठे करेक्शन निफ्टीमध्ये आलेच नाही। छोटे मोठे करेक्शन येत जाणार, थोडं प्रॉफिट बुकिंग पण येत जाणार मार्केटमध्ये आणि मार्केट आपल्या नवीन लेवल बनवत जाणार। ट्रेंड रिव्हर्सल कशाला म्हणायचं असतं, जेव्हा प्राइस लोअर हाय लोअरलाच बनवायला लागेल तेव्हा आपण म्हणत असतो की मार्केटमध्ये आता येते ट्रेंड रिव्हर्सल झालेलं आहे। निफ्टी या ठिकाणी आता आली डाऊन ट्रेंडमध्ये। निफ्टीमध्ये तसं स्ट्रक्चर अजूनपर्यंत बनलेलंच नाही आहे, त्यामुळे आपण मार्केटमध्ये अप ट्रेंडमध्येच जाणार, ठीक आहे। मार्केट आपलं बुलिश आपण म्हटलो म्हणून मार्केट शॉर्ट होणार नाही, लक्षात घ्या। जेव्हा आपल्याला चार्टवरती काही साईन दिसतील रिव्हर्सलचे, तेव्हाच म्हणणार आपण की मार्केट आपलं डाऊन ट्रेंडमध्ये येतं आहे। तोपर्यंत आपलं मार्केट जे असणार स्ट्रॉंग बुलिश असणार आपलं मार्केट, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं। आणि काही स्टॉक पण आहेत टॉपला आहेत, एकदम टॉपला पण फसू नका। स्टॉकच्या बाबतीमध्ये पण टॉपला कधी फसायचं नाही। त्याच्यामध्ये जेव्हा रिट्रेसमेंट होईल, रिट्रेसमेंटमध्ये जेव्हा काही रिव्हर्सल दिसत असतो त्या ठिकाणी तुम्ही स्टॉक बाय केले पाहिजे। नाहीतर असं पण होणार की तुम्ही एकदम टॉपला बाय करायचे, म्हणजे एखादा स्टॉक आहे समजा, आता त्याची किंमत चालू आहे 3,000 रुपये, एकदम टॉपलाच येतो, खालून येतोय तो 2,500पासून 3,000पर्यंत आलेला आहे आणि तुम्ही 3,000ला स्टॉकला बाय करून टाकलं का, तर तो डेली वरतीच जातोय। असं नाही, एखादा दिवस त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकते, मग तो 3,000चा स्टॉक 2800ला पण येऊ शकतो आणि तो तुम्हाला मग लॉस देणार या ठिकाणी। त्यामुळे रिट्रेसमेंटमध्ये बाय झालं पाहिजे। जेव्हा आपण एखादा स्टॉक अपट्रेंडमध्ये असतो, बाय ऑन डिप त्याच्यामध्ये होणारच बघा। चार्ट असतात ना, त्यांना बघत चला, रीड करत चला, तेव्हा तुम्हाला ते समजेल। समजलं तर आपलं मार्केट स्ट्रॉंग आहे। आता एक नवीन लेवल मार्केटने बनवली 24,837ची, पण बजेटमध्ये असं होऊ शकतं की मार्केट थोडा डीप मारेल, डीप मारून पुन्हा वरती जाऊ शकतं किंवा सरळ वरतीच निघून जाणार ते, म्हणजे 25,000ला क्रॉस करून पण वरती निघून जाणार ते। अशी ॲक्टिव्हिटी पण आपल्याला मार्केटमध्ये होताना दिसू शकते। आता एक चांगला बेस जर म्हटला 24,500 ही सायकोलॉजिकल लेवल आहे, सपोर्टचं काम करेल। त्यानंतर 24,400 लेवलनुसार ही एक लेवल बघा, इथे तुम्हाला दिसेल मार्केट आपल्याला इथे सपोर्ट घेताना दिसेल। ही लेवल 24,500ची, त्यानंतर 24,400 ही पण लेवल एक सपोर्ट आहे आणि पुन्हा खाली एक चांगला सपोर्ट जर म्हटला तर 24,174 या लेवलच्या खाली मार्केट जात नव्हतं बघा। आपण इथे पण ॲनालिसिस केलेलं, तुम्हाला म्हणायचं पण की मार्केट इथे तर डीप देत आहे,
पण या ठिकाणी मार्केटमध्ये बाईंग येते. ठीक आहे, ही लेवल होते ती. इथून जो बाउन्स घेतला मार्केटने, मार्केट पुन्हा वरती जाताना दिसलं आपल्याला. तर हे ॲनालिसिस केलं आपण डेली टाईम फ्रेममध्ये. आता इंट्राडेमध्ये कशा प्रकारची ॲक्टिव्हिटी झाली होती आजच्या दिवशी, त्यानंतर उद्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार ते आपण बघूया आता 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर आजच्या दिवशी मार्केट थोडं गॅपडाऊन ओपन झालं होतं. गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर सुरुवातीलाच या ठिकाणी थोडी सीलिंग पण झाली आणि मार्केटने बरोबर एका चांगल्या लेवलला सपोर्ट घेतला. 24,526 ही लेवल सपोर्ट होती. 24,526 ही लेवल सपोर्टचं काम करत होते. आणि इथेच बघा, 2च कॅन्डलमध्ये मार्केटने रिव्हर्सल देऊन टाकलं. म्हणत असतो ना मी की एका कॅन्डलला बघून कधी ट्रेडिंग करत जाऊ नका. जे ऑप्शन ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी पण, की 5 मिनिटांमध्ये आपल्याला कधीही ट्रेंड लक्षात येत नसतो. मार्केटचा ट्रेंड आपल्याला 5 मिनिटांमध्ये कधीही लक्षात येत नसतो. मार्केटला ट्रेड करू द्यायचं असतं, बघायचं असतं त्याची डायरेक्शन, तेव्हा समजतं आपल्याला मार्केट वरती जातं की खाली जातं. मग बहुतेक जण अशा ठिकाणी ट्रॅप होत असतात. मार्केट असं रिव्हर्सल देऊन टाकतं. बघा 10 मिनिटांमध्ये मार्केट कुठे जाऊन पोहोचलेलं होतं. हा एक रेजिस्टन्स आहे ना, आपण म्हटलो होतो कालच्या दिवशी 24,661 हा एक रेजिस्टन्स, तिथपर्यंत मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं 10 मिनिटांमध्येच. 10 मिनिटांमध्ये मार्केट या लेवलपर्यंत जाऊन पोहोचलं. इथे आलं मार्केट, पुन्हा कॉन्सल्टेशनमध्ये गेलं. इथे ब्रेकआउट पण दिलेलं होतं, मोठी कॅन्डल बनत होती, पण हा ब्रेकआउट झाला या ठिकाणी फेल. हा एक रेजिस्टन्स होता. या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट मार्केटने या ठिकाणी दिला आणि इथेच हा ब्रेकआउट फिल झाला. ठीक आहे, मार्केटने थोडा वेळ पण या ठिकाणी घालवला, पण नंतर पुन्हा या ठिकाणी सेलिंग झाली. मार्केट कुठं आलं, ज्या ठिकाणावरून बाउन्स घेतला होता मार्केटने त्याच ठिकाणी पुन्हा आलेलं होतं. आणि त्याच वेळेला रिलायन्समध्ये पण आपण प्राइस ॲक्शन बघत होतो. बघा रिलायन्स पण खाली आलेला होता. रिलायन्समध्ये पण मोठी सेलिंग झालेली होती, पण त्यानंतर रिलायन्सने पण एक डबल बॉटम फॉर्मेशन तयार केलेलं होतं. म्हणजे काय, सेलिंग प्रेशर त्या ठिकाणी आपल्याला ॲब्झर्व होताना दिसलं. आणि ते पण केव्हा बनतं आहे डबल बॉटम फॉर्मेशन, एक शार्प सेलिंग नंतर. मार्केटमध्ये जेव्हा शार्प सेलिंग होते आणि असे पॅटर्न जेव्हा तुम्हाला दिसतात, समजून चालायचं त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर ॲब्झर्व होतं आहे. मी असं म्हणत नाही की सेलिंग पूर्णपणे थांबली. काही वेळेला मार्केट तिथं थांबतं पण, डबल बॉटम पण बनवतं आणि पुन्हा ब्रेकडाऊन देऊन टाकत असतं. आपल्याला बघायचं असतो रिव्हर्सल होतोय का, त्यानुसार काम करायचं आहे. मग बघा इथे पण तुम्हाला तशाच पद्धतीचं फॉर्मेशन दिसलं. बघा अशा पद्धतीचं, ठीक आहे, रिव्हर्सल पॅटर्न आपल्याला इथे दिसला आणि मार्केट इथून पुन्हा वरती गेलं होतं ताबडतोब. एक मस्त रिव्हर्सल इथूनच भेटला आपल्याला. आणि त्यानंतर मग बघा हे मार्केट जे होतं ना, हे ट्रेंडिंग झालं. जो महत्त्वाचा रेजिस्टन्स होता तोच मार्केटने पार केलेला होता. ज्या ठिकाणी जाऊन प्राईसचं रिजेक्शन यायचं 24,661, या ठिकाणी प्राईसचं काय यायचं, रिजेक्शन यायचं, प्राईस त्या ठिकाणावरून खाली यायची. तोच रेजिस्टन्स या ठिकाणी ब्रेक झालेला होता. ह्या ठिकाणावरून मग ट्रेंडिंग झालेलं होतं. जेव्हा मार्केटने 24,526 वरती सपोर्ट घेतला, त्या ठिकाणावरून मार्केट ट्रेंडिंग झालेलं होतं. म्हणजे एका ट्रेंडमध्ये दिसलं जातं ना आपल्याला. हा ट्रेंड जसं मार्केटवरती गेलं रिजेक्शन आलं, पुलबॅक, मार्केटवरती गेलं पुलबॅक, त्यानंतर वरती गेलं, अशा पद्धतीची प्राइस ॲक्शन. म्हणजे मार्केट आपल्या प्रिव्हियस लोला या ठिकाणी ब्रेक करत नव्हतं. हे जे फॉर्मेशन ते काय करायचं, ही हाईज जे होते ना, या हायला ते ब्रेक करत चालायचं. म्हणजेच हायर हाय हायर लोज, अशा पद्धतीची प्राइस ॲक्शन चार्टवरती बनत होते. ट्रेंडिंग मार्केट होतं आहे. ठीक आहे, याला म्हणतात ट्रेंडिंग मार्केट. मग इथे जर कोणी ऑप्शन बाईंग करत असेल, रिस्क रिवॉर्डला फॉलो करत असेल तर बनतो पैसा, आणि तो पण एक्सपायरीच्या दिवशी मग जास्त बनतो पैसा. पण ऑप्शन ट्रेडिंग करायची नाही. पुन्हा एकदा सांगतो, ऑप्शन ट्रेडिंग करू नका. ही एक दिवसाचं मार्केट बघून ऑप्शन ट्रेडिंगमध्ये फसू नका. नाहीतर काही जणांचा बनलेला पण असेल पैसा, त्या फ्लोमध्ये गेलेले असणार, ते म्हणणार की खरंच ऑप्शन ट्रेडिंग तर खूप चांगलं असतं, कमी पैशांमध्ये जास्त पैसा बनतो. पण चुकीने पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येऊ नका. एक दिवस तुम्हाला प्रॉफिट दिसेल, येणारे 2-3 दिवस जे असणार ना, तुम्ही पूर्ण पैसा तुमचा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये घालून द्याल. त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येऊच नका. आपण इथे फक्त मार्केटला समजून घेत असतो, कशा पद्धतीने वरती जात आहे, कशा पद्धतीने खाली येत आहे, हे आपण अभ्यासासाठी करतोय फक्त. समजलं. मग अशा पद्धतीची प्राइस ॲक्शन बनली आणि हा जो ट्रेंड होता मग मार्केटचा अप ट्रेंड. इंट्राडेमध्ये मार्केट आपल्याला काय दिसलं या ठिकाणी, ट्रेंडिंग. सकाळच्या वेळेला होती व्हॉलॅटिलिटी, मार्केट खाली पण आलं, वरती पण गेलं, खाली पण आलं, आणि त्यानंतर हा रिव्हर्सल दिला मग मार्केटने. मग शेवटी थोडं कॉन्सोलिडेशनमध्ये गेलं होतं मार्केट. या ठिकाणी दिसेल तुम्हाला थोडं या ठिकाणी साईडवेज झालेलं होतं इथे गेल्यानंतर. म्हणजे 24,837चं एक टॉप बनवलं मार्केटने आणि त्यानंतर मग थोडं कॉन्सोलिडेशनमध्ये गेलेलं होतं मार्केट. ठीक आहे. मग आता उद्या कशा पद्धतीने वरती जाऊ शकतं, जायला ते उद्या पण जाऊ शकतं. उद्याच ते 25,000 पण टच करू शकतं.
मार्केटमध्ये सांगता येत नाही काय होईल, ठीक आहे ना. मग आपल्यासाठी लेवल कोणत्या महत्त्वाच्या असणार, तर हर्डल आपल्यासाठी कोणता असेल मग इंट्राडेसाठी, म्हणजेच रेजिस्टन्स हीच लेवल असणार. आजचा हाय रेजिस्टन्स आपल्यासाठी असणार 24,837. ही लेवल आपल्यासाठी एक रेजिस्टन्सचं काम करणं. त्यानंतर सपोर्ट ज्या ठिकाणी मार्केट थांबलेलं होतं, इथे दिसतंय तुम्हाला जी फायनल क्लोजिंग आलेली आहे ना 24,800 वरती आलेली आहे. तुम्हाला इथं दिसते 24,779, पण जो फायनल क्लोज झाला ना या ठिकाणी आलेला आहे तो 24,800 वरती. तर ही लेवल पण आपल्यासाठी काय करेल, सपोर्टचं काम. 24,779 ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार. मार्केट या ठिकाणी जर समजा 24,800 वरतीच ओपन झालं किंवा 24,820 वरती ओपन झालं, हा एक झोन बघा तुम्हाला कॉन्सोलिडेशनचा दिसेल. मार्केट ह्या ठिकाणी पुन्हा जर ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करत असेल तर पुन्हा हा मोमेंटम कंटिन्यू होऊ शकतो उद्याच्या दिवशी पण. कारण की प्राईस जेव्हा कंटिन्युअसली वरती जात असते प्राईस फोल्ड होते. लक्षात घ्या स्ट्रक्चर कसं असतं प्राईसचं. जेव्हा प्राईस ट्रेंडिंग असणार, शार्प अप मूव्ह जेव्हा मार्केटमध्ये येत असतो, मार्केट जे असतं ना थोड्या वेळासाठी या ठिकाणी जात असतं कॉन्सोलिडेशनमध्ये. ही जी स्टेज असते ना प्राईसची येत असते. मग जर इथे प्राईजने पुन्हा ह्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट दिला, म्हणजे ह्या झोनच्या बाहेर जर प्राईस गेली ना, पुन्हा ती आपल्या ट्रेंडला कंटिन्यू करत असते. आता हे स्ट्रक्चर 5 मिनिटांमध्ये फेल होण्याची शक्यता जास्त. हा चार्ट आपण बघतोय ना 5 मिनिटांचाच आहे, पण डेलीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने हे स्ट्रक्चर काम करत असतात. 5 मिनिटांमध्ये भले इथं फेल होऊ शकतं ते. मग उद्या असं होऊ शकतं की मार्केट ह्या झोनमध्ये ओपन होणार, 5, 10, 15 मिनिटे जर या ठिकाणी कॉन्सोलिडेट होत असेल तर अजून चांगलं. या रेंजमध्ये जर मार्केट थांबत असेल ना अजून चांगलं. नंतर जर ह्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट जर दिला तर पुन्हा मार्केटमध्ये या ठिकाणी मोमेंटम बनू शकतो. मार्केट पुन्हा इथून वरती जाऊ शकतं. ठीक आहे, जवळजवळ 24,900 पर्यंत लेवल या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. हे आपलं एक टार्गेट, ठीक आहे ना. एवढं आपल्याला मिळू शकतं 24,900. ते मिळायला 25,000 पण मिळू शकतं. ही जी रॅली मिळाली त्यानंतर मार्केटने ते पॉज घेतलेलं आहे. स्ट्रक्चर बघा किती छान आहे चार्टवरती. आज चार्ट तुम्हाला रीड करण्यासाठी एवढा प्रॉब्लेम येणार नाही. हा मोमेंटम कंटिन्यू होऊ शकतो. मार्केटने वेळ घालवला, ब्रेकआउट दिला, अजून चांगलं. ताबडतोब जर ब्रेकआउट देत असेल एका कॅन्डलमध्ये, आपण काही कन्फर्मेशन असतात ते बघितले पाहिजे की प्राईस कंटिन्युअसली वरती जाते का, पुलबॅक येतो आहे का, जे रेजिस्टन्स आहे ते आपल्यासाठी सपोर्टचं काम करत आहे का, हे बघायचं असतं आपण. म्हणजेच मार्केटचा ट्रेंड आला पुन्हा, मग तो कंटिन्यू होतो आहे का ट्रेंड, की इथे मिळणारा ब्रेकआउट आहे तो ब्रेकआउट मिळतोय आणि प्राईस पुन्हा खाली येते, म्हणजे ब्रेकआउट फेल. या सर्व गोष्टींचं आपल्याला इथे ऑब्झर्वेशन करायचं असतं. समजा मार्केट या ठिकाणी फ्लॅट ओपन होत आहे, इथे फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन होऊन जर हा सपोर्ट ब्रेक केला तर इथे सेलिंग पण येऊ शकते मार्केटमध्ये, सांगता येत नाही. डिस्ट्रीब्युशन फेजमध्ये मार्केट जाऊ शकतं इथे. मग इथे एक कॅन्डल बघून काम करायचं नसतं कधी, लक्षात घ्या. मी प्रत्येक वेळेला ही गोष्ट सर्वांना सांगत असतो की एक कॅन्डल बघून काम करू नका. कारण की एक कॅन्डल तुम्हाला खाली येताना दिसेल पण तीच रिव्हर्स होते, ताबडतोब रिव्हर्स होऊन जात असते. इथे ट्रेंड बघायचा असतो. हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ना आपल्याला दिसतंय ना, मार्केट खाली येते का, पुन्हा पुलबॅक देते का, पुलबॅक देऊन ते पुन्हा आपल्याला लोला ब्रेक करते का, तेव्हा आपल्याला ट्रेंड समजतो मार्केटचा. जेव्हा मार्केट आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत चालतं, स्विंग लो जे असतात, मग समजून चालायचं की मार्केट आता डाऊन ट्रेंडमध्ये येतं आहे, ते खाली येऊ शकतं. समजलं, इथून ते खाली येऊ शकतं. मग खाली आलं म्हणजे कोणता सपोर्ट, 24,779 हा सपोर्ट. हे सपोर्टच्या खाली जर आलं आणि इथेच थांबायला जर लागलं तर समजून जायचं की मार्केट आपलं खाली येते. आलं तर कुठपर्यंत येणार, ज्या ठिकाणी मार्केटने ब्रेकआउट दिला होता, या ठिकाणी ब्रेकआउट दिला होता मार्केटने, बरोबर. मग ही 24,661 हीच लेवल आता नंतर मार्केटसाठी बनणार सपोर्ट. म्हणजे मार्केट 24,779 वरून या ठिकाणी कंटिन्युअसली मग खाली येऊ शकतं 24,661 पर्यंत. जे आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करत होते ना, ते आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार या ठिकाणी. त्याच लेवल असणार आहे आपल्यासाठी 24,635, 24,600, 24,575 ह्या लेवल ज्या असणार ना आपल्यासाठी सपोर्टचं काम करतील. ठीक आहे ना. तुम्हाला वाटत असेल चार्ट समजायला थोडा अवघड जातो, लेवल जास्त झाल्या, काही लेवल ज्या आपल्यासाठी आता कामाचे नाही, इनव्हॅलिड झालेले आहेत, तुम्ही त्यांना काढू शकतात अशा पद्धतीने. म्हणजे चार्ट तुमचा पुन्हा काय होतो, क्लिअर होतो. महत्त्वाचे लेवल तर तुम्हाला ठेवावेच लागतील. जसं ही लेवल आहे 24,661, ही लेवल तुमची असणारच आहे. कारण की हा जो रेजिस्टन्स एरिया होता हा तुमच्यासाठी आता बनणार सपोर्ट एरिया. हा सपोर्ट एरिया आहे की मार्केटमध्ये जर कंटिन्युअसली सेलिंग झाली तर इथे मार्केट मग बाउन्स घेऊ शकतं, पुन्हा इथून रिव्हर्सल देऊ शकतो. त्यानंतर पुन्हा ही एक लेवल आहे 24,609, ही पण लेवल मार्केटसाठी या ठिकाणी काय करणार, सपोर्टचं काम करणार. त्यानंतर ही एक लेवल असणार आहे
24,575 ही लेवल पण मार्केटसाठी सपोर्टचं काम करणार. त्यानंतर आज जिथे मार्केटने इथे सपोर्ट घेतलेला होता बघा, बाउन्स घेतलेला होता याच ठिकाणी, ही लेवल पण आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार. 24,526ची लेवल, हे सर्व सपोर्ट बनत जाणार आहे आपल्यासाठी. चार्ट एकदम सुटसुटीत पाहिजे तुमचा. तुम्हाला समजलं पाहिजे की मार्केटमध्ये कशी ॲक्टिव्हिटी होते, मार्केट कशा पद्धतीने काम करतं आहे, हे तुम्हाला ताबडतोब समोर दिसलं पाहिजे. समजलं ना? इतकी ॲक्युरेसी तुम्ही ठेवायची तुमच्या कामाची. ठीक आहे, व्यवस्थित चार्टला ड्रॉ करायचं, काही लेवल असतात त्या समजून घ्यायच्या, मग अडथळा येत नाही तुम्हाला एवढं जास्त. तर अशा पद्धतीने मार्केटची ॲक्टिव्हिटी उद्या होऊ शकते. जास्त गॅपअप जर झालं ओपन बघायचं, गॅपअप पण होऊ शकतं, सांगता येत नाही. गॅपअप जर झालं मग आजचा डे हाय पुन्हा मार्केटसाठी बनणार सपोर्ट. बघायचं आहे मार्केट तिथे येऊन बाउन्स घेत आहे का, काही पॉझिटिव्ह प्रायजेक्शन बनवत आहे का, ते आपण बघायचं असतं. किंवा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, 24,700च्या आसपास ओपन झालं, ते सुरुवातीला वरती रिकवर करण्याचा प्रयत्न करते का आपल्याला बघायचं आहे. रिकवर करण्याचा जर प्रयत्न केला तर हा जो सपोर्ट होता आपण इथे म्हटलेलो आहे 24,779, हीच लेवल नंतर आपल्यासाठी बनत असते मग रेजिस्टन्स. जेव्हा मार्केट खालून वरती जातं गॅप डाऊन झाल्यानंतर, जेव्हा मार्केट इथे गॅप डाऊन ओपन होणार, हीच लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करते. खाली आला मार्केट पुन्हा ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार 24,661. इथे काय ॲक्टिव्हिटी होती आपल्याला बघायची. हा एक रेजिस्टन्स, हा एक सपोर्ट, या लेवलच्या दरम्यान काय ॲक्टिव्हिटी होते ना ते आपल्याला बघायची असते. समजलं? तर या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या असतात. आपलं मार्केट बुलिश आहे, विकनेस अजिबात नाही आहे. आणि जेव्हा पण मार्केटमध्ये तुम्ही काम करतात, इक्विटीमध्ये काम करा. काही जण इक्विटीमध्ये इंट्राडे करतात, काही जण इंडेक्स ऑप्शन, स्टॉक ऑप्शन याच्यामध्ये पण काम करतात, ऑप्शन ट्रेडिंग पण करतात काही जण. इथे करायचं काम स्टॉप लॉसनेच करायचं. मी तर म्हणतो नॉलेज नाही आहे तुम्हाला, करूच नका. इंट्राडे सोडलंच पाहिजे, ऑप्शन ट्रेडिंग करू नका. इक्विटी स्विंग ट्रेडिंग बेस्ट असतं, त्याच ठिकाणी मोठा पैसा तयार होतो आपला. ठीक आहे ना? पण तिथे कोणी जात नाही. पण तुम्ही करताय काम, तुम्हाला वाटतंय की नाही मला करायचंच आहे, तर मग स्टॉप लॉस लावून करा काम. स्टॉप लॉस लावून सिस्टममध्ये स्टॉप लॉस लावायचा, मनात स्टॉप लॉस पकडायचं नाही. तुमचा कमीत कमी पैसा वाचेल. तुम्ही जर पुटमध्ये असाल इथे समजा आणि मार्केट जर रिव्हर्स फिरतंय, या अशा पद्धतीने ते खाली येणार नाही. मी तुम्हाला उदाहरणं देत असतो बघा. तुम्ही इथे पुटमध्ये गेले, सपोर्ट ब्रेक झाला, तुम्हाला वाटलं की नाही मार्केट कंटिन्युअसली खाली येत आहे, मी आता काय करतो इथे पुट बाय करून टाकतो. 24,526 ब्रेक होतं आहे. तुम्ही पुट बाय केला पण स्टॉप लॉस नाही लावला, तुम्ही थांबले तसेच, काय होईल हे मार्केट पूर्ण तुम्हाला लॉस देऊन जाणार. ते खाली आलंच नाही. नंतर डेली सांगत असतो बघा, तुम्ही पुट बाय केला मार्केटवरती निघून जाणार, किंवा कॉल बाय केला मार्केट खालीच थांबणार. त्यामुळे तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. ठीक आहे? तर माझ्या मते सर्वांना निफ्टीमध्ये लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.